जर तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून पीक विम्याच्या पैशाची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे, कारण राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून नुकताच अधिकृत जी.आर. जाहीर झालाय. मंत्रालयातून आलेल्या थेट माहितीनुसार येत्या 1 ऑगस्टला सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही थेट डीबीटीद्वारे जमा करण्याचा आदेश जारी झाला आहे. सरकारने तब्बल 7,200 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांचं विशेष विभाजन करण्यात आलंय. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 25,000 तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 50,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा होणार आहे. 1 ऑगस्टच्या मोठ्या अपडेटची माहिती समोर आली आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण या भागामध्ये अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालं होतं, तर काही ठिकाणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. कोकणातील भात शेती तसेच मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस शेती या सर्वाचा आढावा घेत केंद्र सरकारने देखील महाराष्ट्रासाठी निधी सोडला आहे आणि यामुळेच मंत्रालयामध्ये एक बैठक पार पडली. कृषी विभागाने दिलेल्या नवीन माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान हे 50% पेक्षा जास्त झालं आहे त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच 1 ऑगस्टला प्राधान्य देण्यात आले. कृषी विभागाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की तालुका पातळीवरती देखील पडताळणी पूर्ण झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पीएम किसान सन्मान योजनेचा डेटा आणि महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा डेटा एकत्र करून कृषी विभागाने एकाच डेटाबेसवरून पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची नवीन यादी बनवली आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये 50 ते 70% पेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं होतं अशा 12 जिल्ह्यांची विशेष निवड ही पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या 12 जिल्ह्यांची नावं तसेच कोणत्या पिकाला किती भरपाई मिळणार आहे याची सविस्तर माहिती जी.आर. मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आली आहे आणि तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी विभागाच्या उच्चस्तरीय समितीची मंत्रालयामध्ये तब्बल 2 तास बैठक पार पडली आहे आणि या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे तो लाखो शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला आहे. मंत्रालयातून थेट माहिती आली आहे की डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 1 ऑगस्टला दुपारी ठीक 1 वाजता डीबीटीद्वारे पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने स्थापन केलेल्या विशेष समितीने सॅटेलाइट मॅपिंग आणि डिजिटल पाहणीचा वापर करून नुकसानीचं वर्गीकरण केले आणि नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान 50 ते 70% पेक्षा जास्त झालं होतं त्यांना सर्वात आधी लाभ मिळणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पावसाच्या अनिश्चिततेमुळे मोठा फटका बसल्याने त्यांना 25 ते 50,000 रुपयापर्यंतची कमाल भरपाई मिळणार आहे. तर तूर आणि भुईमूग उत्पादकांसाठी जमिनीतील ओलाव्यानुसार आणि क्षेत्रफळानुसार रक्कम निश्चित केली जाणार आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने फार्मर आयडी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य दिले. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी कार्डवर पिकांची अचूक नोंद आहे त्यांच्या खात्यावर 1 ऑगस्टला सर्वात आधी पैसे पोहोचतील. कृषी विभागाने संपूर्ण राज्याचं विभाजन करून महाराष्ट्रातील 12 प्रमुख जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यासाठी निवड केली आहे. शेतकरी बांधवांनो, 1 ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये विना अडथळा पैसे जमा होण्यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे. परंतु 7,200 कोटी रुपयाचा निधी आता सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही बँकांमध्ये वितरित होणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्टला नेमक्या कोणत्या बँकांसाठी रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे याची देखील माहिती आपण जाणून घेऊया. सरकारने पीक विम्याची रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला, परंतु 12 जिल्ह्यांबरोबरच महाराष्ट्रातील 12 प्रमुख बँकांची निवड देखील केली आहे आणि त्याच बँकांकडून निधी पाठवण्यात आलेला आहे. पिकांचा प्रकार आणि जमिनीच्या क्षेत्रफळानुसार मिळणाऱ्या भरपाईची टक्केवारी देखील निश्चित करण्यात आली. पण त्याहून महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मान्यता प्राप्त असलेल्या 6 प्रमुख सरकारी बँका आणि 6 खाजगी बँका अशा एकूण 12 बँकांमध्ये निधी वर्ग केला आहे. 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता डीबीटीचं बटन दाबल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील तब्बल 7,200 कोटी रुपयाचा महानिधी मंजूर केला, परंतु हा निधी वितरित होत असताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाने नियोजन बांधले. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयात दिलेल्या आदेशानुसार ज्या बँकांचे नेटवर्क ग्रामीण भागामध्येही मजबूत आहेत आणि ज्या बँकांमध्ये डीबीटी सिस्टीम अत्यंत वेगाने काम करते अशा बँकांची निवड या वाटपासाठी केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार 6 राष्ट्रीयकृत बँका म्हणजे सरकारी बँका आणि 6 खाजगी बँकांची विशेष यादी तयार करण्यात आली असून 12 बँकांच्या मुख्य खात्यामध्ये मंत्रालयातून निधी जमा करण्यास सुरुवात झाली आहे. 1 ऑगस्ट रोजी मंत्रालयातील एका क्लिकनुसार 12 बँकांमार्फत थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडल्या जातील. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्यता प्राप्त बँकांची निवड करण्यात आली असली तरी देखील कृषी विभागाच्या तज्ज्ञ समितीने सॅटेलाइट मॅपिंगनुसार पिकांचा प्रकार आणि जमिनीच्या क्षेत्रफळानुसार रकमेची टक्केवारी निश्चित करताना शेतकऱ्यांचा
पिकांचा सातबारा तसेच पिकांची नोंदी देखील केली आहे, ज्यामध्ये 50% नुकसान आणि 70% नुकसान अशा 2 प्रकारे शेतकऱ्यांची विभागणी झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 बँकेतर्फे हेक्टरी 25,000 पासून 50,000 रुपयापर्यंतची भरपाई जमा केली जाणार आहे. जमिनीतील ओलाव्यानुसार आणि जमिनीच्या आकारमानानुसार रक्कम ही बँकेकडे वर्ग करण्यात येणार आहे. कृषी विभागाकडे वितरणासाठी महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्यांच्या फार्मर आयडी कार्डवरून ई पीक पाहणी पिकांची नोंद करण्यात आली होती. त्यांना पहिल्या टप्प्यासाठी 50,000 रुपयापर्यंतचा लाभ हा पूर्णपणे मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी म्हटलं तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे सोयाबीन आहे, कारण गेल्या हंगामामध्ये मराठवाडा आणि विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. अनेक ठिकाणी शेतामध्ये सोयाबीनचे कोंब आले होते, तर काही ठिकाणी पिके वाहून गेली होती. कृषी विभागाच्या सॅटेलाइट मॅपिंगनुसार ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा 50% पेक्षा जास्त नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये हेक्टरी 25,000 रुपये ते 50,000 रुपयापर्यंतची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टरपेक्षा जास्त सोयाबीनचं क्षेत्र आहे त्यांना 7/12 वरून लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यावर 12 बँकांमार्फत थेट रक्कम वर्ग केली जाणार आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर हे पैसे 1 ऑगस्टला तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील दुसरं पीक म्हणजेच कापूस आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा सततच्या पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला होता. कृषी मंत्रालयाने कापूस उत्पादकांसाठी विशेष निधींची तरतूद केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीमध्ये कापूस पिकांची नोंद केली होती आणि ज्यांचं जमिनीचं क्षेत्रफळ हे 1 ते 2 हेक्टर दरम्यान आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 30,000 रुपयापासून ते 45,000 रुपयापर्यंतचा विमा निधी मंजूर करण्यात आला. कापूस पिकांसाठी सरकारने 6 सरकारी आणि 6 खाजगी बँकांमध्ये स्वतंत्र कोटा तयार केला आहे. सोयाबीन आणि कापूस याच्यानंतर सर्वात जास्त पीक घेतलं जातं ते तूर आणि भुईमूग. शेतकरी बांधवांनो, तूर आणि भुईमूग पिकांचं नुकसान हे जमिनीतील ओलावा आणि काढणीच्या वेळी झालेल्या पावसावर अवलंबून असतं. कृषी विभागाच्या डिजिटल सर्वेक्षणानुसार तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानीच्या तीव्रतेनुसार हेक्टरी 15,000 ते 25,000 रुपयापर्यंतची मदत दिली जाणार आहे. तर भुईमूग उत्पादकांसाठी जमिनीच्या आकारमानानुसार 10,000 ते 20,000 रुपयापर्यंतची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुमच्याकडे जर फार्मर आयडी कार्ड असेल तर पिकाच्या प्रकारानुसार आणि जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तुमच्या खात्यावर 1 ऑगस्टला पीक विम्याची रक्कम ही वितरित केली जाणार आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील प्रमुख 12 बँकांमध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे 12 बँकांची नावे जाणून घेऊया. शेतकरी बांधवांनो, 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पीक विमा वाटपासाठी कृषी विभागाने 6 सरकारी बँकांची निवड केली आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. राज्याच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सर्वात पहिल्यांदा SBI बँकेमध्ये पैसे जमा होतील. दुसऱ्या क्रमांकावर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी बँक मानली जाते. SBI नंतर या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत. याशिवाय पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक, कॅनडा बँक या उर्वरित बँकांमध्ये 1 ऑगस्टला निधी वर्ग केला जाईल. सरकारी बँकांसोबतच राज्य सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मान्यतेनुसार 6 खाजगी बँकांची सुद्धा निवड केली आहे. खाजगी बँकांमधील ICICI बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची खाती आहेत. त्यामुळे पीक विम्याची रक्कम ही ICICI बँकेमध्ये देखील सोडली जाणार आहे. HDFC बँक, ॲक्सिस बँक, IDFC बँक तसेच सर्वात महत्त्वाची म्हणजेच कोटक महिंद्रा आणि इंडियन बँकेमध्ये देखील सर्व्हर ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे खाजगी बँकांचे सर्व्हर जलद गतीने काम करत असल्यामुळे अशा खाजगी बँकांमध्ये देखील सरकार पीक विमा रक्कम वितरण करणार आहे. 6 सरकारी आणि 6 खाजगी बँकांमध्ये विशेष अटीनुसार निधी वर्ग करण्यात येणार आहे. NPCI मॅपिंग देखील अनिवार्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीशिवाय पैशाचा लाभ मिळणार आहे. DBTद्वारे हे वितरण पार पडणार आहे.